नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की आज आपण एक जर्मिनेशन पर्सेंटेज किंवा जर्मिनेशन कसं काढायचं, बीजांकुरण कसं करायचं त्याचं एक प्रात्यक्षिक केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बियाण्याचं जर्मिनेशन किती चांगल्या प्रकारे झालं आहे। जवळजवळ 95 ते 96% म्हणजे जवळजवळ 100% तुम्हाला इथं जर्मिनेशन दिसतं आहे। तर मित्रांनो, जर्मिनेशन काढण्यासाठी आपण काय करायचं, ज्यावेळेस आपण बियाणे शेतामध्ये लावतो त्याच्या आधी आपण 1-2 दिवस जर्मिनेशन पर्सेंटेज काढू शकतो किंवा घरचं बियाणं असेल। आजकाल तर जर्मिनेशन कोणी काढत नाही, पण सहज आपल्या माहितीसाठी किंवा आपलं बी कसं आहे हे ओळखण्यासाठी आपण जर्मिनेशन नक्की काढायला पाहिजे। तर मित्रांनो, एक गोणपाट घ्यायचं। गोणपाटामध्ये जो काही सीड असेल, मका असेल, कापसाचं बी असेल, ज्वारी असेल, कुठल्याही प्रकारचं सीड्स असेल तर आपण ते घेऊ शकतो थोड्या प्रमाणात। आणि गोणपाटावर ते 2-3 दिवसांसाठी आपण त्याला सतत ओलं करायचं, त्याला झाकून ठेवायचं, थंड जागेत ठेवायचं, थोडं गरमाट जागेत ठेवायचं किंवा गरम जागेत ठेवायचं। याने काय होईल की बीजांकुरण लवकरात लवकर। आज आपण पाहिलं तर मक्याचं जर्मिनेशन तुम्हाला दाखवतो आहे की आज आपल्या जर्मिनेशनला 3रा दिवस आहे। तर 3ऱ्या दिवशी अगदी 100% जर्मिनेशन आपल्याला दिसते। तर मित्रांनो, जर्मिनेशन होताना एक आपल्याला गोष्ट माहिती पाहिजे की ज्यावेळेस आपलं सीड्स असतं ना, त्याला 2 पार्टमध्ये ते डिवाईड झालेलं असतं, एक रॅडिकल आणि एक प्ल्युमिल। मित्रांनो, रॅडिकल आणि प्ल्युमिलचं काय काम असतं आपण हे या प्रात्यक्षिकातून बघणार आहोत। तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला ज्यावेळेस आपलं सीड्स हे जर्मिनेशनच्या अवस्थेत असतं म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला रॅडिकल निघत असतो। रॅडिकल म्हणजे हा बघा, हा एक पार्ट। रॅडिकल म्हणजे आपण जर त्याला साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर मुळाचा एक भाग, पिकाचं जे मूळ असतं ना ते सुरुवातीला निघत असतं। आणि त्याच्यानंतर प्ल्युमिल म्हणजे हे जमिनीच्या वरती हे जे आपलं पीक तयार होतं याला प्ल्युमिल बोलतो। आणि हे सरळ याचं रूपांतर हे पिकामध्ये होत असतं। जो रॅडिकल आहे तो जमिनीमध्ये जातो म्हणजे त्याचं रूपांतर मुळामध्ये होतं, आणि जो प्ल्युमिल असतो त्याचं रूपांतर वरती आपलं पीक किंवा वनस्पतीमध्ये तयार होतं। तर हा एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की सीड्स पार्टला किंवा सीड्सला आपल्या बियाण्याला 2 पार्टमध्ये डिव्हिजन केलेलं असतं, एक म्हणजे रॅडिकल आणि एक म्हणजे प्ल्युमिल। प्ल्युमिलपासून आपल्याला जमिनीच्या वरती जे पीक असतं ते आपल्याला मिळतं, आणि जो रॅडिकल असतो तो आपला जमिनीमध्ये जातो आणि त्याच्यापासून मूळ निर्मिती किंवा मूळ तयार होते। तर मित्रांनो, असं घरच्या घरी जर्मिनेशन आपण करू शकतो। आपलं बियाणं किती प्रतिशत चांगलं आहे किंवा किती टक्के त्याचे जर्मिनेशन होऊ शकते त्यासाठी आपण हे करू शकतो। तर मित्रांनो, आजकाल शेतकरी म्हणतात की बियाणं लेट उगतं आहे किंवा उगत नाही आहे, दिवस घेते। तर काय होतं, एखाद्या वेळेस आपलं बियाणं जर जमिनीमध्ये खोलवर गेलं तर ज्या बियाण्याची उगवण क्षमता 3 दिवसाची आहे, 4 दिवसाची आहे, अर्थात ते जर जमिनीमध्ये खोल गेलं तर 1-2 दिवस ते नक्की लेट उगवणार। म्हणून घाबरून जाण्याची काही गरज नाही। आपलं बियाणं जर जमिनीत गेलं, खोलवर गेलं तर 1 दिवस लेट होईल, आणि आपलं बियाणं जर जमिनीत एकदम योग्य अंतरावर गेलं तर बियाण्याची जी उगवण क्षमता आहे ती लवकरात लवकर होऊ शकते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की छानपैकी इथं आपली बियाण्याची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन एकदम छानपैकी झालेलं आहे। हे एक प्रात्यक्षिक तुम्हाला केलं। जवळजवळ याला आज 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवशी जर तुम्ही बघणार तर रॅडिकल असेल, प्ल्युमिल असेल। आज जर पाहिलं आपण तर प्ल्युमिलचं आपल्याला रूपांतर दिसतं आहे, म्हणजे जे काही वनस्पती तयार होणार आहे ती आज दिसते। म्हणजे पहिले 2 दिवस हे रॅडिकल निघत असतात। रॅडिकल जमिनीमध्ये फिक्स होतात, जमिनीमध्ये जातात, त्याच्यापासून ते जमिनीत मुळं तयार करतात, घट्ट तयार होतात, आणि त्याच्यानंतर प्ल्युमिल निघतो। प्ल्युमिल हा जमिनीच्या वरती निघतो आणि त्याच्यापासून आपल्याला जी वनस्पती, जे क्रॉप असेल, जे पीक असेल ते पाहायला मिळतं। हे असं जर्मिनेशनचं प्रात्यक्षिक तुम्ही घरच्या घरी करू शकतात, कारण की आपल्यालाही समजून जातं की आपलं सीड्स किंवा आपलं बियाणं किती क्वालिटीयुक्त आहे आणि किती जर्मिनेशन पर्सेंटेज आहे हे आपल्याला घरच्या घरी बघायला मिळतं। अशा प्रकारे जर केलं तर आपण आपलं बियाणं उच्च प्रतीचं आहे का चांगल्या प्रतीचं आहे हे सहज ओळखू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर जर्मिनेशन तुम्ही केलं तर हे प्रात्यक्षिक तुम्ही घरच्या घरी करू शकता। मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।